बकऱ्यातला गेलो होतो. स्वप्नीलजी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बकऱ्यामध्ये गेलो होतो राहायला आणि बकऱ्यामध्ये गेल्यानंतर फार म्हणजे फार मोठे अनुभव आम्हाला त्यावेळेला तिथे आले होते. स्वप्नीलजी इथनं गाडी घेऊन तिथंपर्यंत आले होते आणि इतका एक चांगला गोड अनुभव आम्हाला दिला की आमच्या दोघांच्यामुळे एका व्यक्तीचं आयुष्य पूर्ण पालटून गेलं. तर त्या बकऱ्यातल्या एका व्यक्तीचं आयुष्य आणि आज ती व्यक्ती अगदी चांगल्या पदावर कार्यरत आहे. म्हणजे आम्ही तिथं स्वप्नीलजी तिथं आल्यामुळं मी तिथे गेलो आणि आम्ही दोघांच्यामुळं त्या व्यक्तीचं कल्याण फार म्हणजे आम्ही निमित्त होतो. मामाने सर्व करून घेतलं. हनुमंतरायांचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये भेट देण्यासाठी खास करून सुदर्शनजींनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. फार सुंदर वाटलं कारण आज मुळात म्हणजे शनिवार आहे. जाता जाता आम्ही इथनं गेलो होतो मगाशी आणि माझ्या मनात त्याच वेळेला आलं होतं, अरे बापरे शनिवारच्या मला मूर्ती बाहेरून दिसली. मगाशी मूर्ती तुम्ही थांबला थोडा वेळ, हळूहळू बघत चाललेला, मला मूर्ती बाहेरून दिसली. शनिवार आहे म्हटलं, शनिवारच्या दिवशी आपलं हनुमंताचं दर्शन झालं. पण खरोखर दर्शन आत्ता झालं. अगदी जवळून जाऊन दर्शन घेतलं. ह्या मंदिराची माहिती काय आहे, ह्या मंदिराची ख्याती काय आहे आणि ह्या मंदिरामध्ये काय काय वार्षिकोत्सव होतात आपण सुदर्शनजींच्याकडनं जाणून घ्या. जय बाळूमामा. बाळूमांच्या नावानं नमस्कार. जय बाळूमामा. बाळूमांच्या नावानं चांगलं. श्रीराम जय राम जय जय राम. महत्त्वाचं म्हणजे मला सांगा पहिल्यांदा हनुमान मंदिर जे श्री हनुमान मंदिर इथं आहे, लोकेशन सांगा पहिल्यांदा कुठं आहे ते. हनुमान मंदिर हे सांगवी फाटा पिंपरी चिंचवड येथे आहे. औंध नंतर आपण आल्यानंतर हे मंदिर लागते. तर सांगवी फाटा हे ठिकाण जेव्हा तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये एंट्री करता तर डाव्या बाजूला हे हनुमान मंदिर आहे. ह्या मंदिराची सुरुवात कशी झाली काय? 1968 साली इथं CPIचे काही क्वार्टर्स होते. तर आपापसात तिथे एक वसाहत असल्यामुळं काही लोक तिथं राहत होते. तर त्यांच्या आपापसात वाद भांडण तंड हे खूप होत होते. तिथं असणाऱ्या एका अपंग व्यक्तीने की ह्यांच्यातला सामाजिक थोडा यांच्यामध्ये सलोखा राहावा, सगळ्यांनी एकत्र बसावं, भक्ती करावी किंवा कुठल्या प्रकारची कलह करू नये, ह्याच्यासाठी ती मूर्तीची स्थापना केली. आणि ही मूर्ती जी बनवली ती एका अपंग व्यक्तींनी बनवली. अपंग व्यक्तीने बनवली? हो. तर 1968 साल ह्याची थोडीशी एक 20-50 मीटर पुढे त्याची स्थापना होती. छोटंसं मंदिर होतं. पण हे डेव्हलपमेंट नंतर रस्ते ह्याच्यामध्ये आम्ही थोडीशी जागा बदलली आणि त्याचा जीर्णोद्धार 2017मध्ये केला. आणि तो दिवस असा आला, योग पण असा आला आणि मंदिराचं काम पण अशा दिवशी झालं की तारीख ती आली, तिथी आली आणि आम्ही ब्राह्मणांकडनं तिथी किंवा पंचांगणात जे आपण सगळेजणच करतो ती तयारी करत असताना तारीख 20च आली. 20/8/1968 साली हे मंदिराची स्थापना झाली. जीर्णोद्धार पण 20/8/2017मध्येच झाली. आणि त्या दिवशी पण शनिवार होता आणि योगायोग असं होतं की 50 वर्ष पूर्ण झालेली होती. अरे बापरे बापरे. असं सगळे योग जुळून आले. आणि ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे सहज इच्छा तरुण आम्ही म्हणजे 8वी-9वीमध्ये असल्यापासून कुठली आर्थिक मदत नसताना फक्त श्रद्धेने आमची इच्छा होती की हे मोठं झालं पाहिजे. योगायोगाने तशा गोष्टी जुळून आल्या. काही राजकीय लोकांचं सहकार्य झालं पण आमच्या श्रद्धेपोटी त्यांनी बी आमचं म्हणणं ऐकलं आणि खूप म्हणजे जवळजवळ 8 ते 10 वर्ष मध्येच हे मंदिर उभं राहील. तेव्हापासून आमची इच्छा होती की हे खूप छोटं मंदिर आहे, मोठं झालं पाहिजे. तर हे 2017 साली आमची इच्छा पूर्ण झाली. त्याच्या असं परिस्थिती झाली की ह्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला थांबून दर्शन घेता येतं. एवढी लोकसंख्या असताना लोकांना जाणं कठीण होत नाही किंवा मंदिरात आवर्जून. तर रोडच्या बाजूला जाणाऱ्या लोकांचा पण खूप मोठा समुदाय आहे. आणि नित्योपासना म्हणजे दररोजची नित्योपासना काय होते आणि वार्षिक उत्सव काय होतो? वार्षिक उत्सव आत्ता सध्या तरी आपली हनुमान जयंती आणि रोजचं जे काय अभिषेक असेल, पूजा असेल, लोकांना दर्शनासाठी असेल, ही व्यवस्था आपण करतो. तुम्हाला काय अनुभव आलाय काय? अनुभव तुम्ही आता एवढे लहान वयापासून आहे तुम्ही शाळेत असल्या. अनुभव म्हणजे आमचा असा आहे की आम्ही जे इच्छा मंदिरापाशी, आज माझे मित्र स्वप्नील थोरात आहेत, तर आम्ही दोघं छोटंसं मंदिर असताना सहज चर्चा करायचो आणि तिथे बसून आम्ही इच्छा व्यक्त करायचो. म्हणजे छोटा असताना की तिथं बाबा टाईल्स बसल्या पाहिजे. तर असं व्हायचं की 1-2 दिवसात कोणीतरी यायचं आणि म्हणायचं आम्ही तुम्हाला ही मदत करू. मग नंतर आमची इच्छा व्हायची की इथं काहीतरी हे केलं पाहिजे. कमीत कमी 1 आठवड्याच्या आत ती व्यक्ती यायची, म्हणायची आम्ही तुम्हाला हे करून देतो. अशा पद्धतीने एकदा खूप पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, इथं ब्रिज तयार झाले. त्यावेळेस थोडंसं मंदिर ते वरती होतं, छोटं जरी असलं तरी, आणि त्याच्या पायरीपर्यंत पाणी आलं. आणि एक दिवशी असं झालं की त्यावेळेस आम्ही एक दिनक्रम असं ठरवलं की काय आपण रोज येतो तर इथं आरती रोज केली पाहिजे.
ते दुर्लक्षित होतं. कोणी रोज आरती किंवा काहीच नित्य उपास नाही, इव्हन त्याच्यावर कळस पण कोणी ठेवलं नव्हतं. बरं. अशी परिस्थिती होती. बरं. सगळं तोडून खूप फोडून दुर्लक्षित कुठल्या वर्षी जीर्णोद्धार व्हायच्या आधी? जीर्णोद्धार होण्याच्या आधी 2008-9 पासून आम्ही सेवा करत होतो. तर तिथं काहीच नव्हतं, पण तिथं येऊन आम्ही जस्ट बसायचो तर आम्हाला एक खंत वाटायची, इथं असं झालं पाहिजे, इथं हे झालं पाहिजे. आणि त्यात जेवढ्या इच्छा आम्ही तिथं बसून चर्चा करायचो किंवा जे ठरवायचो ते सगळं काही घडून आलं. आणि आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं ना आम्ही कधी कोणाकडे वर्गणी मागण्यासाठी गेलो ना कुठली गोष्ट मागण्यासाठी आम्हाला मंदिर करायचं. आमचे मित्र होते नवनाथ जगताप, ते आले आणि त्यांनीच इच्छा होती, स्टँडिंग कमिटीला ते चेअरमॅन पण होते, त्यांनी इच्छा प्रकट केली की फक्त मला हे मंदिर तुम्हाला मोठं करून द्यायचं. आमची इच्छा पूर्ण झाली. 2017 साली मंदिराचं जीर्णोद्धार झाला. योगायोग असं 50 वर्ष पूर्ण, दिवस तोच, तारीख तीच आणि वार पण शनिवार होता. खरोखर फार 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 अनुभव मोठा आहे. आणि आज हजारो लोक त्याचा लाभ घेतात. अन्नदानची सेवा होते. हनुमान जयंतीला 8 ते 10 हजार भाविक इथे येऊन दर्शन, आणि रोज पण जी वाहतूक आहे त्याच्यातनं पण येऊन लोक दर्शन घेऊन जातात. जय बाबा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बोला. स्वप्नीलजी बोला. नाही मला नको मंदिराविषयी बोला काय? मंदिराविषयी आता मी काय बोलू. तुम्ही पण लहानपणापासून आहेच नाही इथं. नाही आहे तुम्ही अगदी समोरच राहायला होता. मग तुम्हाला नाही, आता सुदर्शननी जे सांगितलं तर ते आम्ही म्हणजे तू त्याचे- सायकलवर येत होता दिवा लावायला त्यावेळेस आपण. म्हणजे हा, ते वर्ष असे होते की मी 11वी-12वीला होतो, मिलिटरी क्वार्टर्समध्ये राहिलो होतो. आणि ही पोरं माझ्यापेक्षा भरपूर लहान आहेत, म्हणजे नाही का 3-4 वर्षांनी 5 वर्षांनी लहान आहेत. लहान आहे. तर मी एकटा यायचो त्यावेळेस. तर जसं सुदर्शन बोलला की आपण मनात एखादी गोष्ट आणली तर ती व्हायची, ती तशी आपल्या फायनान्शियली कुणी स्टेबल नव्हतं. स्टेबल म्हणजे शाळेला असणारी पोरं काय करणार, आम्ही कॉलेजला होतो, ही शाळेला होती, पण तरी आम्ही ज्या गोष्टी मागितल्या किंवा मागितलं म्हणजे चिंतन केलं की ही गोष्ट व्हायला पाहिजे, त्या गोष्टी घडून आल्या सगळ्या. आणि नंतर मग योगायोगाने सगळी पोरं जमा झाली. मग हळूहळू हनुमान जन्मोत्सव पहिला साजरा केला. आणि त्याच्यानंतर मग ते माझ्या मते किती 3 का 4 हजार रुपयापासून आपण सुरुवात केली ना. नाही, हजारापेक्षा लोक 35-40. हां. आणि आज त्याला गणतीच नाही, एवढी लोक येतात, महाप्रसाद घेतात आणि पूर्ण एकदम म्हणजे तुपातच सगळा स्वयंपाक केला अरे जातो. बापरे. अजिबात पाम तेल नाही, काय नाही. आणि जवळजवळ 10-1 हजार लोक हनुमान जन्मोत्सवला प्रसाद घेऊन जातात. म्हणजे अजून वाढतोय अजून भरपूर. हे म्हणजे हे सगळं एक देवाचा आशीर्वाद, आणि हे सगळे आपण निमित्त बनवलं त्या सेवेसाठी. एक आता हे सगळं मंदिर कुठल्या दिशेकडे तोंड करून आहे? पूर्व इकडे दिशा. पूर्व दिशा आहे का? हां. पूर्वाभिमुख आहे. हो, पूर्वाभिमुख. आपल्याला आबासाहेब शिंगटे सुद्धा आहेत. बऱ्याच वर्षांनी भेट झाली आपली, बऱ्याच महिन्याने. बराच महिन्याने